नमस्कार, सरिताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। एप्रिल आणि मे महिना या 2 महिन्यामध्ये गरमी एवढी वाढते ना की आपण या उन्हातून कडक उन्हातून बाहेर पडू पण शकत नाही। आणि मुलांच्या तर सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना कुठे ना कुठे तरी आपल्याला घेऊन जावंच लागतं। हट्ट करतात आपल्यासमोर आणि एवढं कडक उन्हातून बाहेर पडायचं म्हटलं की ऊनही लागतो आणि ताणही लागते। मग थंडावा मिळण्यासाठी आपण काय करतो, विकतचे कोल्ड्रिंक्स पितो आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ते प्यायल्याने आपलं थंड वाटतं, पण तसं नाही। आपल्या शरीरासाठी ते योग्य नसतं। हेल्दी जे कोल्ड्रिंक्स असतात जसे की सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत किंवा उसाचं सरबत किंवा कैरी पन्ना, हे जे सरबत असतात ते पिणं पण टाळतो। खरं सांगू, हे प्यायला पाहिजे आपण। हे आपल्या शरीरासाठी थंडावा मिळतं आणि एनर्जी मिळते। त्यापैकी एक रेसिपी मी तुमच्यासमोर करून दाखवणार आहे, कैरी पन्ना। आणि कैरी पन्ना मुलांना तर खूपच आवडेल। आणि घरी आता सध्या मँगोचं सीझन सुरू आहे। आता कच्चे जे आंबे असतात त्याचं सध्या सीझन सुरू आहे। पिकलेले पण आलेले आहेत, पण सध्या आता कच्चे आंबे आहेत, तर त्या कच्च्या आंब्यापासून आता आपण मस्त चटपटीत कैरी पन्ना सरबत करणार आहोत आणि अगदी मोजके साहित्य करून दाखवणार आहे। तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत ही रेसिपी पूर्ण बघा। आणि माझ्या अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आठवणीने करा आणि रेसिपी आवडल्यावरती कमेंट करा आणि लाईक करा आणि अजून आवडली तर शेअर करा। तर चला आपण बनवायला सुरू करूया कैरी पन्ना। आणि पाणी घालूया आपल्या अंदाजाने आणि मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे आजच्या रेसिपीमध्ये। आता आपण वरून झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या करून घेऊया। झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि 2 शिट्ट्याहून जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत। आणि कुकर थंड झाला की खोलायचा, अगोदर खोलायला घाई करायची नाही अजिबात। तर 2च शिट्ट्या करून घ्यायच्या, त्याहून जास्त करायच्या नाहीत, नाहीतर जे कैरीचं जी गर आहे तो पाण्यात मिक्स होईल। तर हे बघा, कुकर थंड झालेला आहे। आता आपण कैरी जी आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि कैरी पूर्णपणे थंड झाली की त्यानंतर कैरीतला जो गर आहे तो पण काढून घ्यायचा। तर हे बघा, कैरी थंड झालेली आहे। तर आता आपण साल काढूया सुरुवातीला आणि सालीचा जो गर आहे तो काढून घ्यायचा। आणि असं बघायला गेलो तर कैरी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, खूप आंबट पण असतात। आणि आंबट कैरीपासून जर तुम्ही कैरी पन्ना बनवत असाल तर आजच्या रेसिपीला मी 1 कप साखर वापरलेली आहे। आणि जर आंबट कैरीचं जर तुम्ही कैरी पन्ना बनवत असाल तर तुम्हाला 3 कप साखरेचं प्रमाण घ्यावं लागेल, हे मात्र लक्षात असू द्या। तर आता मी तोतापुरीपासून मी कैरी पन्ना बनवते, त्यामुळे 1 कप पुरे आहे। आणि तुम्हाला गोड करायचं असेल, जास्त गोड करायचं असेल तर तुम्ही 2 कप करू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे फटाफट अशी गर निघतोय आणि जेवढं असेल तेवढं सगळं काढून घ्यायचं गर, हलक्या हाताने काढून घ्यायचं। आणि गावाला तर सगळीकडे झाडावरती आता आत्ताच्या सीझनमध्ये तुम्हाला सगळीकडे कैऱ्या बघायला मिळतील, आणायच्या आणि घरी बनवायचं। आणि मार्केटमध्ये सुद्धा आता बघायला मिळतात कैरी, त्या कैऱ्यापासून पण आपण बनवू शकतो कैरी पन्ना। तर आता आपण मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्याची ग्रेव्ही गर जो काढलेला आहे कैरीचा तो आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि छान अशी स्मूथली ग्रेव्ही तयार करू। ती थोडी फार अशी गट्टे आहेत, मिक्सरला लावले होते ते स्मूथली बनेलची पेस्ट तयार। हे झालं, आता आपण एक करून यामध्ये साहित्य घालू आणि मोजके साहित्य लागणार आहे, जास्त साहित्य लागणार नाही। तर आता हे बघा काय साहित्य घेणार ते दाखवते तुम्हाला मी। तर या ठिकाणी मी लसूण घेतलेले आहेत 2 पाकळ्या आणि आलं थोडंफार आणि मिरची थोडी तिखट आहे आणि काळी मिरी पावडर, जिरं पावडर आणि हे दोन्हीचा 1 चमचा घेतलेला आहे, जिरं पावडर आणि काळी मिरी। आता आपण मिक्सरला व्यवस्थित लावून घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ हे घरचं साधं वापरलेलं आहे, तुम्ही काळं मीठ जास्त सिंदूर मीठ तोही वापरू शकता। आता आपण छान मिक्सरला लावून घेऊ व्यवस्थित। आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण आता पाणी घालूया, 1 ग्लास, छोटा 1 ग्लास घेऊ आणि 1 कप साखर घालूया। साखर छान अशी वितळून देऊया आपण पाण्यामध्ये। आणि कैरी पन्ना तुम्हाला जर जास्त गोड करायचं असेल तर तुम्ही 1च्या जागी 2 कप घेऊ शकता साखर आणि थोडं अजून 1 ग्लास घालायचं। आता आपण अर्धा लिंबूचा रस पिळलेला आहे या ठिकाणी, म्हणजे थोडंसं साखर छान चटपटीत लागते। आणि आता मस्त
साखर वितळलेली आहे, विरघळलेली आहे आणि हाताला असा साखरेचा पाक पण असा चिपकतो. तर साखरेचा पाक बनून तयार झालेला आहे. आता आपण जी पेस्ट बनवलेली आहे कैरीचं तो घालूया, कैरी पन्ना घालूया. हे बघा मस्त स्मूथली अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि मस्त 5 मिनिटे छान असं आपण शिजवून घेऊया. म्हणजे छान उकळी आणून देऊया व्यवस्थित 5 मिनिटे मंद आचेवरती. आणि तुम्हाला कैरी पन्ना कसं घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तर थोडंफार पाणी आता आपण घालू शकतो. नंतर नाही, पूर्ण तयार झाल्यानंतर पूर्ण छान उकळी आल्यानंतर तुम्ही पाणी घालू शकत नाही, तर आत्ता तुम्ही घालू शकता. जो उरलेला गर आहे मिक्सरमध्ये राहिला होता पेस्ट त्यात आपण त्यात घालूया. आणि कलरवाले पण कैरी पन्ना मिळतात, पण आपण जे आता घरी बनवतो ते अगदी ओरिजिनल बनवतो आहे. कुठल्याही कलरचा वापर अजिबात करत नाही आहोत. तर हे बघा मस्त छान उकळी यायला सुरू पण झालेली आहे. अशा प्रकारे कैरी पन्ना बनवतो. तर हे बघा मस्त कैरी पन्ना बनवून झालेला आहे. आणि आता आपण हे थंड करत ठेवूया तोपर्यंत. हे बघा छान असं चिपकतं आहे असं कैरी पन्ना. आणि आता आपण बाजूला करून ठेवू. कैरी पन्ना तयार झालेला अगदी खट्टा मिठा कैरी पन्ना बनवून झालेला आहे. तर पुढे काय करणार ते बघूया. ते बघा मस्त छान उकळी आलेली आहे. आता आपण एक प्लेट घेऊया आणि त्या प्लेटमध्ये आपण मिरची पावडर घालूया 1 छोटा चम्मच आणि मीठ. हे कशासाठी तर हे आपण जेव्हा गार्निश करणार कैरी पन्ना जेव्हा त्या ग्लासमध्ये घालणार त्यावेळेस वरून जो काठ असतो ग्लासचा त्या काठीला आपण हे मिरची पावडर लावणार. आणि या मिरची पावडरमध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर आता आपण ह्या बॉटलमध्ये हे कैरी पन्ना ओतून घेऊया आणि फ्रीजमध्ये ठेवूया. आता हे झालं. आता आपण वरून जो काठ आहे तो थोडा पाणी लावलेला आहे आणि आता आपण मस्त काठला व्यवस्थित मिरची पावडर असं लावून घेऊया. आणि मिरची पावडर शक्यता काश्मीरी लाल मिरची असावी, मिरची पावडर असावी. थोडं हलकंसं आपला जो तिखट मिरची पावडर असतो तो मिक्स करायचा, म्हणजे पिताना आपल्याला जास्त पण तिखट नको लागायला म्हणून. तर हे बघा अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे ग्लासला. असे 2 ग्लासला लावून घ्यायचं. आता दुसरा पण ग्लास घेऊया आपण. तसं सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचं काठला व्यवस्थित मिरची पावडर लावून. ते बघायला पण सुंदर दिसतं ते, म्हणून मी करते. जर नसेल करायचं तुम्ही तुमच्या आवडी, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका करू. तर अशा प्रकारे 2 ग्लासला मी लावून घेतलेलं आहे. तर मस्त आता आपण थंड पाणी घालूया. आणि थंड पाणी अर्धा ग्लास घ्यायचा, कारण की त्यामध्ये आपण बर्फ ॲड करणार आहोत. बर्फ ॲड केल्यानंतर ते पण वितळणार, मग त्याचं पाणी तयार होणार. म्हणून आपण अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि आपल्याला आवडीप्रमाणे आपल्याला किती बर्फ घालायचा ते आपण घालूया. आणि मस्त थंड थंडगार कैरी पन्नाचा पिण्याचा आनंद घेऊया ह्या गरमीतून. आणि उन्हाळी रेसिपी आहे तर खरंच नक्की करून बघा. मला तर असं मी आता बनवते तरच माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे. आता आपण बर्फ घालून झालेला आहे आणि आपण कैरी पन्ना जो बनवलेला आहे आपल्याला किती गोड पाहिजे किंवा किती कमी गोड पाहिजे तर आपल्या अंदाजाने आपण कैरी पन्ना त्यात घालायचा. ते अगोदरच खूप गोड झालेला आहे कैरी पन्ना, आपल्या अंदाजाने आपण कैरी पन्ना घालायचं मस्त. तर हे बघा मस्त घालून झालेलं आहे आणि छान चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बघा मस्त मिक्स होतं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली आहेच, रेसिपी पूर्ण पण बघितली असणारच, तर खरंच कमेंट करून मला नक्कीच सांगा. बघा मस्त चटपटीत कैरी पन्ना बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते. मस्त झालंय, थोडं चटपटीत झालंय आणि असं खट्टा मिठा लागतोय. आणि गरमीतून तर खट्टा मिठाच आवडतं. मस्त झालं आणि थंड वाटतं एकदम. तर नुसती रेसिपी बघू नका, तर रेसिपी करून बघा.
केळी बनण्याची. आणि करून बघितल्यानंतर ते तुम्ही ट्राय केलात की मला कमेंटमध्ये सांगा की खूप छान अशी तुम्ही दाखवलेली रेसिपी केळी बनण्याची खूप मस्त झालेली आहे. आणि आता मार्केटमध्ये कैरी मिळत आहेत, अगदी कवळ्या कैरी किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे भेटत आहेत बाहेर, तर आणा आणि बनवून बघा. आवडेल, नक्कीच आवडेल. आणि तुम्ही 2 महिने पण ठेवू शकता फ्रीजमध्ये बनवून, किंवा फ्रीज नसेल तर बाहेर तुम्ही 1 आठवडा किंवा 10 दिवस ठेवू शकता कैरी पन्नाचं सरबत, असं तुम्ही करू शकता. पण बाहेर पुढे फिरायला गेला तर तुम्ही एका बॉटलमध्ये नेऊन पण शकता, बर्फ टाका आतमध्ये आणि मस्त थंडगार कैरीपणा पिया आणि फिरता फिरता पिया. मस्त वाटेल, खरंच एन्जॉय केल्यासारखं वाटेल तुम्हाला. तर आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा. आणि बाजूला बेल आयकॉन त्याला क्लिक करा, न विसरता करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी बघता येतील. तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.